नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, 3-4 महिन्यांपासून एक अधिकारी, त्यांचं नाव मोठ्या प्रमाणात गाजते, ते म्हणजे तुकाराम मुंडे. तुकाराम मुंडेंच्या कारवाया, त्यांच्या कारवायांचा धडाका, एकानंतर एक त्यांनी केलेल्या कारवाया, त्याच्यामुळे जे काही एक भयानक सत्य या फूड अँड ड्रगबद्दलचं समोर आलेलं आहे ते आपण बघतच आहोत. त्याच्या वेगवेगळ्या केस, आकडेवारी सगळी समोर आलेली आहे. तुकाराम मुंडेंनी 5 स्टार 7 स्टार पासनं ते ब्लिंकिट, झेप्टो सारख्या मार्केट प्लेसेसपर्यंत सर्वांवरती कारवाई केलेली आहे. वेगवेगळ्या शहरातील मोठमोठे हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि अगदी मिठाईची दुकानं सुद्धा बंद करून त्यांचे परवानेच डायरेक्ट रद्द केलेले आहेत, कारण नागरिकांच्या आयुष्याशी खेळ नको म्हणून. आता तुकाराम मुंडेंनी एक असं पाऊल उचललंय ज्याच्यामुळे पुन्हा मोठी चर्चा, खळबळ उडालेली आहे. मित्रांनो, टीव्हीवरती आपण जाहिराती बघतो, वेगवेगळ्या जाहिराती असतात, त्याचे काही प्रकार आहेत. आता त्याच्या डिटेल अभ्यासात आपण जाणार नाही. तुम्हाला जर त्या जाहिराती, त्यांचे प्रकार याची माहिती पाहिजे असेल तर तसं कमेंट करा, आपण ती पण माहिती पुरवू. पण एक प्रकार आहे जाहिरातींचा, ज्याला सरोगेट ॲड्स असं म्हणतात. या सरोगेट ॲड्समधनं तुकाराम मुंडेंनी जे पाऊल उचललंय त्याच्याने आता पुन्हा मोठी चर्चा सुरू झालेली आणि ही चर्चा अजून मोठी होणार. मित्रांनो, काही जाहिराती तुम्ही बघितल्या असतील, जसं काय बॅकपायपर सोडा. म्हणजे बॅकपायपर हा ब्रँड कशाचा आहे आणि आपल्याला त्याची माहिती आहे. मॅकडॉवेल्स सोडा. तर मॅकडॉवेल्स ब्रँड कशाचा आहे हे सर्वांनाच माहिती आहे. हे नाव उच्चारल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं तेही सर्वांना माहिती आहे. पण प्रत्यक्षात त्या मद्याची किंवा दारूची जाहिरात न करता त्याच नावाने उत्पादन असणाऱ्या सोडा किंवा ह्याची जाहिरात करणं, पण ब्रँडिंग तर त्या दारूचीच होत असते. यालाच म्हणतात सरोगेट ॲड्स. म्हणजे थेट त्या उत्पादनाची जाहिरात न करता, कारण त्याच्यावर कायदेशीर बंदी आहे, त्याची जाहिरात न करता त्याच ब्रँडचं नाव वापरून दुसऱ्या एका बंदी नसलेल्या उत्पादनाची जाहिरात करायची, याला सरोगेट ॲड्स असं म्हणतात. यातलाच अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे इलायची. इलायचीच्या ॲड आपण बघतो, सिनेमागृहात तर बघतो, टीव्हीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण या जाहिराती बघत असतो. सर्वात गाजलेल्या जाहिराती त्यातली एक म्हणजे विमल इलायची जाहिरात. विमल इलायची पान मसाला. आता हा आहे गुटख्याचा ब्रँड मुळात, पण त्याची जाहिरात थेट करता येत नाही, म्हणून सरोगेट पद्धतीने त्याची इलायची, बोलो जुबा केसरी वगैरे ह्या ॲड बघितल्या आपण. प्रचंड त्याची चर्चा जाहिरातींची होत असते. तुकाराम मुंडेंनी हेच ऑब्जेक्शन घेतलंय की या सरोगेट ॲड्स आहेत. तुम्ही नाव जे वापरून ॲड्स करता तो तर खरं तर गुटख्याचा ब्रँड म्हणून प्रसिद्ध आहे, पण गुटख्याची जाहिरात करता येत नाही, त्याच्यावरती कायदेशीर बंदी आहे, म्हणून ही सरोगसी वापरून तुम्ही या ॲड करताय. त्याच्यावरती आता थेट तुकाराम मुंडेंनी बडगा उजारलेला आहे. आणि या कारवाई अंतर्गत या आठवड्यात तुकाराम मुंडे यांच्या FDA, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन विभागाने थेट शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत की तुम्ही, जे प्रभावी लोक आहेत, ज्यांचे फॉलोअर्स असतात मोठ्या प्रमाणात, अशा प्रभावी लोकांनी अशा उत्पादनांची जाहिरात करणं आणि त्याद्वारे जनतेला मिसलीड करणं याबाबत त्यांच्याकडनं खुलासा मागवलेला आहे. या नोटिसा थेट त्यांच्या घरी पोहोचवण्यात आलेल्या आहेत. शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांनी विमल इलायचीच्या बऱ्याच जाहिराती केलेल्या आहेत. अजय देवगन आणि शाहरुख खाननी तर आधी पण केलेल्या आहेत, पण अलीकडच्याच एका जाहिरातीमध्ये टायगर श्रॉफ सुद्धा यामध्ये जाहिरात करताना आपल्याला दिसून आलेला आहे. आणि या जाहिरातींवरती ऑब्जेक्शन घेत FDA विभागाने या तीनही मोठ्या स्टार्सला नोटीस पाठवलेली आहे. त्यांच्याकडनं स्पष्टीकरण सुद्धा मागवलेलं आहे. छोट्या छोट्या हॉटेल्सपासनं ते शाहरुख, अजय देवगन सारख्या स्टार्सपर्यंत कोणालाही न भिता, कोणाचीही पर्वा न करता तुकाराम मुंडे यांनी या ॲक्शन घेतल्यात. आता बॉलिवूडकडे त्यांचा मोर्चा वळालेला आहे. आता हे तीनही सुपरस्टार यावरती काय खुलासा देतात, काय स्पष्टीकरण देतात हे बघणं महत्त्वाचं आहे. पण या नोटिसा त्यांना पोहोचलेल्या आहेत.
आणि तुकाराम मुंडेंच्या FDA विभागाने आता धडक कारवाई ही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत करण्यास सुरुवात केलेली आहे. त्या जाहिराती आपण बघितलेल्याच आहेत. त्यांचे टॅगलाईन्स, त्यांचं सादरीकरण, इतके मोठे स्टार त्यामध्ये, त्यामुळे या जाहिराती प्रभावी बनतात. पण ॲक्च्युली ते खरंच आहे की या जाहिरातींमध्ये नाव कुठल्याही उत्पादनाचा वापरला असो, छुप्या पद्धतीने कशाचा प्रचार केला जातो हे आपल्याला माहिती आहेच आहे. त्यामुळे मित्रांनो, आता यावरती या स्टार्सकडनं काय उत्तर येतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, ही ॲड खरंच मिसलिडिंग असते का? नाव एकच दाखवायचं उत्पादनाचं, पण ब्रँडिंग मात्र तिसऱ्याच उत्पादनाची करायची असते. तुम्हाला पण असंच वाटतं का? तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की नोंदवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.